नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सुरेश सर या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याची वाट बघतोय ते प्रेफरन्स लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर आपल्याला आपल्या लॉग इनवर जाहिराती दिसणार आहेत आणि प्रेफरन्स कसे द्यायचे याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना देणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रेफरन्स देताना जे अभियोग्यताधारक आहे, जे मागच्या भरतीचा आपण जर अनुभव घेतला तर असे भरपूर जे अभियोग्यताधारक आहे ते प्रेफरन्स देताना खूप मोठ्या प्रमाणात चुका करत असतात आणि ती चूक त्यांना होऊ शकते आणि ती चूक म्हणजे त्यांना नोकरीची संधी गमावू शकते. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मग आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा कोणत्या चुका अभियोग्यताधारकांनी जर केल्या तर त्यांना चांगले मार्क असून देखील त्यांची निवड ही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये होणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा भरपूर अशा मोठ्या चुका ज्या अभियोग्यताधारक प्रेफरन्स देताना करत असतात त्या चुका जर तुम्ही अवॉइड केल्या तर 100% तुम्हाला नोकरी मिळेल. अशा कोणत्या ज्या चुका आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला करायचे नाही प्रेफरन्स देताना, तर त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी तुमच्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण आपल्याला प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला ते व्हिडिओ आवडत असेल तर कृपया एक सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलची लिंक कृपया शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स देताना विद्यार्थी ती चूक करत असतात की जे अंधाधुंदपणे प्रेफरन्स देतात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस साहजिक होतं की अनलिमिटेड प्रेफरन्स होते, त्यामुळे विद्यार्थी कुठल्याही प्रकारचे प्रेफरन्स देऊ शकत होता. परंतु असे ह्यावेळेस फक्त 100 आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 असे प्रेफरन्स द्यायचे आहे. ज्यांना चांगले मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या विद्यार्थ्यांनी अंधाधुंद प्रेफरन्स देऊन जमणार नाही. काही विद्यार्थी काय करतात, तर प्रेफरन्स देत असताना जो आवडता जिल्हा आहे तो चुकून तो खाली प्रेफरन्स देतात आणि वरती वेगळेच जिल्हे देतात जिथं त्यांना जायचं नाही. ते जिल्हे वरच्या क्रमांकावर देतात सिक्वेन्स अनुसार, आणि जे आवडते जे जिल्हे त्यांचे की त्यांचं काम होऊ शकतं की त्यांना चांगले मार्क आहे तर ते जे जिल्हे असतात ते खाली देतात आणि पर्यायी काय होतं तर वरच्या जिल्ह्यात त्यांचं सिलेक्शन होऊन जातं. आणि एकदा जर सिलेक्शन झालं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता बदली चालू नाही, म्हणून तुमच्या आयुष्याचा आपण म्हणू शकतो पश्चाताप तुम्हाला होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क असेल तर कृपया ट्राय करा की आवडता जो जिल्हा आहे तुमचा तो जिल्हाच्या सिक्वेन्सनुसार, म्हणजे क्रमांक 1 तुम्हाला ज्या जिल्ह्यात जायचं तो जिल्हा, क्रमांक 2 असे 10 प्रेफरन्स तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याची जर आधी जर दिली तर तुमचे निवड होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात असतात जर ज्यांना जास्त मार्क आहे. त्यानंतर जे चूक विद्यार्थी करतात ते म्हणजे ग्रांट न बघणे. म्हणजे अनुदानित शाळा 100% आहे की 80% आहे की 60% आहे ते न बघता विद्यार्थी मित्र डायरेक्ट ती शाळा बघतात फक्त स्वतःच्या जिल्ह्याची आहे, मग तिला ग्रँट किती आहे 60% की 80%. अशा भरपूर संस्था आता यावेळेस देखील येणार आहे की त्या 60% 80% असल्या तरी विदाऊट इंटरव्ह्यू येतील. मॅक्झिमम ह्या शाळा विथ इंटरव्ह्यूला येत असतात. परंतु जर अशा शाळा जर आल्या तर कृपया त्याची ग्रँट बघा तुम्ही 60% 80% 100%. आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या शाळा ह्या अनुदानित 100% अनुदानित असतात. नगरपालिका, महानगर परिषद, ह्या सगळ्या शाळा, महानगरपालिका ह्या सगळ्या शाळा ज्या असतात त्या अनुदानित असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर काही संस्थेच्या शाळा जर तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू आल्या त्याची ग्रांट बघायला विसरू नका, कारण ग्रांट जी आहे ती काहींची 100%, काहींची 80%, काहींची 60% असते. म्हणून या अनुदानित शाळा आहे की नाही ते बघा, त्यानुसार त्या शाळा सिक्वेन्स वाईज लावा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही चूक तुम्ही करू नका, त्यातला फरक समजून नक्की तुम्ही घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही लोक, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की लांबच्या ज्या शाळा आहे, लांबच्या शाळा म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांना जिथं जायचं नाही त्या शाळा त्यात काय करतात तर दूरवरच्या ज्या शाळा आहे ते आधी सिक्वेन्स त्यांच्या प्रेफरन्समध्ये देतात. त्यामुळे देखील प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण आपल्याला 100च प्रेफरन्स भरायचे आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. त्यामुळे ही गोष्ट आपण 100% लक्षात घेतली पाहिजे की शाळा ज्यावेळेस तुम्ही निवड करता त्या शाळा कुठल्या प्रकारचे निवड करताय, कोणत्या संस्था तुम्ही निवड करताय, कुठल्या त्यांचं डिस्टन्स काय ते देखील चेक करणं महत्त्वाचं आहे. नंतरची गोष्ट म्हणजे शाळेची माहिती न घेता शाळा सिलेक्ट करणं किंवा संस्थेची माहिती न घेता संस्थे सिलेक्ट करणं. तिथलं मॅनेजमेंट काय, तिथली ग्रँट काय, तिथलं लोकेशन काय, तिथल्या वॅकन्सी किती आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी लक्षात न घेता त्याचा अभ्यास न करता त्याचा अभ्यास न करता आपण त्या सिलेक्ट करत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ज्यावेळेस संस्था निवडायची आहे विद्यार्थी मित्रांनो, संस्था निवडत असताना
त्याची पार्श्वभूमी देखील महत्त्वाची आहे. ती पार्श्वभूमी कोणत्या प्रकारे आपण निवडतो तिथलं इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. तिथला पट किती आहे त्या शाळेचा ते देखील आपण चेक केलं पाहिजे आणि लांबून लांबून इन्फॉर्मेशन आपण देखील घेऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे आपण काय करतो, प्रेफरन्स आल्यानंतर प्रेफरन्स एकदम घाईमध्ये प्रेफरन्स भरतो, कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. आपल्याला वाटतं की आजच मुदतवाढ संपून जाते की काय, त्यामुळे प्रेफरन्स आपण खूप चुकीच्या प्रमाणात भरतो. कुठल्याही प्रकारे जे प्रेफरन्स आल्यानंतर ते डाउनलोड करत नाही आणि त्याची हार्ड कॉपी काढत नाही, त्याला सॉर्ट आउट करत नाही आणि डायरेक्ट ते प्रेफरन्स आपण जसेचे तसे देऊन टाकतो आणि घाई करतो. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, तुम्हाला एडिटची संधी देखील मिळेल, परंतु प्रत्येक वेळेस ती भेटेल असंच नाही. म्हणून प्रेफरन्स देताना देखील विचार केला पाहिजे. आपण प्रेफरन्स तुम्ही कशा प्रकारे देताय, खूप घाईमध्ये प्रेफरन्स तुम्ही देऊ नका, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा म्हणजे, आता मी घाईमध्ये सांगितलं तुम्हाला, पुढचा मुद्दा म्हणजे की अंतिम तारीख येईपर्यंत थांबणे. अंतिम तारीख येईपर्यंत काही काही उमेदवार काय करत असतात, थांबत असतात की आपण नंतर भरू, सर्वांनी भरल्यानंतर भरू, सगळा अभ्यास करून नंतर भरू. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जी लास्ट डेट आपल्याला दिली आहे त्या लास्ट डेटच्या आधी म्हणजे 4-5 दिवस जरी आधी तुम्हाला ते प्रेफरन्स भरायचे आहे. कारण जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत जर थांबून राहिला, त्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की जे सर्व्हर असतं ते सर्व्हर डाऊन होतं आणि सर्व्हर जर डाऊन झालं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला प्रेफरन्स भरताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मुदत वाढेल असं नाही, कारण भरपूर ठिकाणी मुदत वाढत नाही. ठीक आहे, पहिल्यांदा 8 दिवसाची ते मुदत देतील आपल्याला, त्यानंतर परत 8 दिवसाची मुदत वाढून देऊ शकता, परंतु शेवटच्या डेटपर्यंत थांबू नका. आधीच तुम्ही त्याची सर्व माहिती घ्या. पहिल्या दिवशी ज्यावेळेस प्रेफरन्स येतील त्यावेळेस सर्व प्रेफरन्स डाउनलोड करा. प्रेफरन्स डाउनलोड केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी काढा, त्याला सॉर्ट आउट करा जिल्ह्यानुसार आणि त्यानंतर त्याच्यावर 2-3 दिवस अभ्यास करा, थोडा निवांत रिलॅक्स अभ्यास करा आणि त्यानंतर ते प्रेफरन्स असाइन करायचा प्रयत्न करा. परंतु शेवटच्या डेटपर्यंत तुम्ही थांबू नका. आणि प्रेफरन्स भरून झाल्यानंतर कृपया त्याचा प्रिव्ह्यू तपासा की तुम्ही कोणत्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्ही सिक्वेन्स काय ठेवलेली आहे, तुम्ही पहिल्या 20मध्ये कोणत्या जिल्हा निवडला आहे, त्याच्यानंतर कोणता जिल्हा निवडला आहे, तुमचे मार्क्स किती, तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्स निवडलेले आहे का, ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ही खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही अशा प्रकारे जर केलं, प्रिव्ह्यू तपासला, तर तुम्हाला कळेल की घाई गडबडी तुमची एखादी चूक होऊ शकते आणि त्या चुकीमुळे तुमचा नंबर ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये लागू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला तपासायच्या आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, ही संधी पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सतर्क राहा. प्रेफरन्स देताना विचार करून प्रेफरन्स द्या. जर तुम्हाला काही मदत जर लागत असेल प्रेफरन्सबद्दल, प्रेफरन्स कसे द्यायचे, कोणत्या शाळा अलर्ट करायच्या, तुमचे मार्क्स आणि कॅटेगरी मला कळवा किंवा आपले यूट्यूब चॅनल जॉईन करा, मेंबरशिप जॉईन करा. त्यातून आपण 100% पर्सनली आपल्याला कॉल करून आपल्या प्रेफरन्सबद्दल माहिती घेऊ. 59 रुपयाच्या माफक फीमध्ये आपण हे गोष्ट आपल्या चॅनलवर जॉईन जे होतील मेंबर्स त्यांच्यासाठी करणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स लवकरच सुरू होतील. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे प्रेफरन्स सुरू झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना खूप व्यवस्थित द्या. ह्या ज्या मी तुम्हाला चुका सांगितल्या त्या चुका करू नका. थोडासा माहिती घ्या, आपल्या मित्रांना विचारा किंवा जे आधी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमधून शिक्षक झालेले आहेत त्यांचा देखील सल्ला घ्यायला विसरू नका. त्यांचे सिलेक्शन कशा प्रकारे त्यांचं झालं, त्यांनी कशा प्रकारे प्रेफरन्स दिले, ती गोष्ट वेगळी होती की त्यावेळेस मागच्या भरतीमध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स होते, परंतु ह्या भरतीमध्ये लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळे तुम्हाला सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे. कृपया कुणाच्याही बोलतापांना बळी पडू नका. आपलं स्वतःची विवेकबुद्धी वापरा आणि प्रेफरन्स व्यवस्थित असाइन करून द्या. 100% तुमचं काम होईल. तुम्हाला या भावी जी शिक्षक भरती तुम्हाला होणार आहे त्या शिक्षक भरतीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.